श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी स्वामी समर्थ महाराजांकडे नवस कसा करावा, महाराजांना साकडं कसं लावावं आणि कोणत्या नियमांचं पालन करावं याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, आपण कोणत्या ना कोणत्या देवांकडे नवस हा करत असतो किंवा देवांना आपण साकडं घालत असतो। आपली मनामध्ये काहीतरी इच्छा असते तर ती इच्छा पूर्ती व्हावी यासाठी आपण नवस हा करत असतो। पण जेव्हा आपण देवांकडे नवस करत असतो तर देवांवरती तेवढीच श्रद्धा सुद्धा आपली असायला हवी आणि तेवढाच विश्वास सुद्धा आपला असायला हवा। त्याच प्रकारे ज्यावेळेस आपण स्वामींकडे नवस करत असतो त्यावेळेस महाराजांवरती सुद्धा तेवढीच श्रद्धा आणि भक्ती किंवा विश्वास हा असायला हवा, तेव्हाच तुम्ही नवस हा करू शकता। उगाच याचं त्याचं बघून एखादी व्यक्ती स्वामी सेवेमध्ये असेल आणि त्यांनी ती सेवा केली म्हणून आपण ती करायची किंवा त्यांनी ती गोष्ट केली आणि म्हणून ती आपण करायची असं अजिबात नसतं। तुमची महाराजांवरती श्रद्धा आणि तेवढा विश्वास जर असेल तरच तुम्ही या गोष्टी करू शकता। तर तुम्ही महाराजांकडे नवस करू शकता आणि नवस करताना कोणतीही डील किंवा कोणत्याही प्रकारचा आमिष महाराजांना दाखवायचा नाहीये, कारण महाराज जे आहेत तर ते आपले ब्रह्मांड नायक आहेत। आणि तुम्ही पाहिलं सुद्धा असेल अक्कलकोटला जेव्हा तुम्ही गेला असाल किंवा तुम्ही पाहिलं असेल किंवा ऐकलं सुद्धा असेल की तिथे लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात आणि तिथे महाराजांना काही ना काही गोष्टी ते अर्पण करत असतात। पण ज्यावेळेस महाराज अक्कलकोटला राहायचे तर त्यावेळेला महाराजांकडे फक्त लंगोट असायचं आणि ते त्यावरतीच असायचे आणि जे सुद्धा लोक लोक जे आहेत किंवा भाविक जे आहेत तर ते महाराजांना अर्पण करायचे तर त्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या शिष्यांकडे असायच्या। महाराज कोणत्याही गोष्टीचे किंवा कोणत्याही अलंकार जे आहेत तर ते आपल्या अंगावरती घालायचे नाहीत। त्यामुळे महाराजांना तुम्ही गोष्टी या देऊ शकत असला तरी सुद्धा बऱ्याच वेळेला असं सुद्धा होतं बघा की बरेच जण नवस करत असताना म्हणतात की महाराज माझी ही गोष्ट पूर्ण करा, मी तुम्हाला चांदीचा मुकुट देईल किंवा माझी ही गोष्ट पूर्ण झाली की मी तुम्हाला चांदीचा तांब्या देईल, असे सुद्धा नवस आपण बऱ्याच वेळेला करत असतो। आणि त्यावेळेला तुमच्या पदरी जे आहे तर ते अपयश हे येत असतं, कारण महाराजांना आपल्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते तर आपल्याकडनं फक्त महाराजांना सेवेची अपेक्षा असते। आणि या सेवा जर तुम्ही केल्या तर तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा जरी असेल तर ती सुद्धा 100% पूर्ती होत असते आणि तुमचं जे काम आहे तर ते पूर्ण होत असतं। कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये बरेच कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसतं। काही ना काही तर त्यामध्ये अडथळे येत असतात किंवा मुलांविषयी काही समस्या येत असतील तर कितीही जरी समस्या तुम्हाला येत असल्या आणि त्या समस्येसाठी जर तुम्ही महाराजांना नवस केला जातो आणि महाराजांकडे नवस केल्यानंतर तुमची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत असते आणि तुमची कठीणातील कठीण काम जे आहे तर ते सुद्धा यशस्वी होत असतं आणि 100% तुमची इच्छा पूर्तीही होत असते। पण असं करत असताना कोणत्याही प्रकारचं आमिष महाराजांना द्यायचं नाहीये आणि त्यामुळे तुमचं काम होणार नाहीये। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एखाद्याची बघून सेवा ही अजिबात करायची नाहीये। आपण त्या सेवेमध्ये पूर्वीपासून म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून जर आपण असं म्हटलं की त्यांनी ती सेवा केली महाराजांची आणि त्याचं ते काम झालं तर ती व्यक्ती किती वर्षापासून त्या सेवेमध्ये आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तर ती व्यक्ती वर्षानुवर्ष महाराजांची सेवा करत असते आणि त्या सेवेचं त्या व्यक्तीला फळ हे मिळत असतं। आणि तुम्ही अगदी जर पहिल्या दिवशी असं म्हणालात की महाराजांना की महाराज मी तुमची ही सेवा करेल आणि माझी ही इच्छा तुम्ही पूर्ती करा, तर अशी धमकी देऊन किंवा अशी दादागिरी करून तुमचं काम होणार आहे का? तर असं केल्यानं तुमचं काम हे होणार नाहीये। तर महाराजांना आपण ज्यावेळेस नवस करायचा असतो, ज्यावेळेस महाराजांवरती आपली श्रद्धा असेल, विश्वास असेल तरच आपल्याला महाराजांना नवस करायचा आहे। आणि तुमची ज्या देवावरती श्रद्धा असते तर त्या देवांना तुम्ही नवस हा करायचा असतो। आता ज्यांचे स्वामी समर्थ महाराजांवरती श्रद्धा विश्वास आहे त्यांनी नवस कसा करायचा आणि तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा नवस कसा करायचा हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। महाराजांना फक्त आणि फक्त
फक्त सेवेची अपेक्षा असते, त्यामुळे जो काही नवस तुम्ही महाराजांना करायचा आहे तर तो आपल्याला गुरुवारच्या दिवशीच करायचा आहे। कोणत्याही महिन्यातल्या गुरुवारी महाराजांना तुम्ही नवस हा करू शकता। आता नवस कुठे करायचा आहे तर पहा, आपण ज्यावेळेस स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा एखाद्या स्वामींच्या मठामध्ये जात असतो तर जाताना तुम्हाला सोबत एक श्रीफळ घेऊन जायचं आहे। त्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला एक खडीसाखर सुद्धा घेऊन जायची आहे आणि 2 तुम्हाला एक अगरबत्त्या सुद्धा घेऊन जायच्या आहेत आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला महाराजांकडे किंवा स्वामी महाराजांना नवस करायचा आहे। नवस करत असताना फक्त या 3 गोष्टींची अपेक्षा असते आणि या 3 गोष्टींशिवाय तुमचा नवस हा पूर्ण होणार नाही। कारण तुम्ही नवस बोलायला जात आहात आणि मग त्यावेळेस तुम्ही काही ना काही तर तुम्हाला घेऊनही जावं लागेल आणि तुमची इच्छा बोलून दाखवावी लागेल, तरच तुमचा नवस जो आहे तर तो पूर्ण होणार आहे। तर पहा, केंद्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, महाराजांच्या समोर तुम्हाला सर्वप्रथम त्यांना मुजरा घालायचा आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला नारळ, खडीसाखर आणि अगरबत्ती जी आहे तर ती महाराजांच्या समोर ठेवायची आहे। अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे, महाराजांवरती ती ओवाळायची आहे। नारळ महाराजांना अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना जी नारळाची शेंडी आहे तर ती महाराजांकडे करायची आहे। त्यानंतर महाराजांना परत एकदा मुजरा करायचा आहे। त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला बोलून दाखवत असताना तुमचं जे काही तुमच्या एखाद्या जवळची जी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला जर काही आपण प्रॉब्लेम सांगत असतो त्याचप्रमाणे आपण महाराजांना सुद्धा आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपल्या ज्या काही समस्या असतील तर त्या आपल्याला महाराजांच्या समोर बोलून दाखवायच्या आहेत। आपली एखादी व्यक्ती बसलेली आहे आणि तिच्याशी आपण बोलत आहोत, अशाच पद्धतीने महाराजांच्या समोर आपल्याला सर्व ज्या काही आपल्या समस्या आहेत तर त्या मांडायच्या आहेत की महाराज, मी खूप परेशान आहे आणि मला खूप एका गोष्टीचा त्रास होत आहे, माझं काम जे आहे तर ते होत नाहीये आणि त्या कामांमध्ये मला खूप साऱ्या अडचणी येत आहेत, त्यातून मला तुम्ही बाहेर काढा, मला काही ना काहीतरी मार्ग दाखवा आणि त्यासाठी मी तुमची ही सेवा करणार आहे। आता ही सेवा कोणती करायची आहे तर बघा, सेवेचे सुद्धा खूप सारे प्रकार आहेत। तर 11 गुरुवारची सेवा तुम्ही करू शकता, 9 गुरुवारची सेवा तुम्ही करू शकता, त्याचबरोबर 108 संकल्पयुक्त स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्ही करू शकता किंवा मग 51 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण तुम्ही करू शकता, नवनाथ पारायण तुम्ही करू शकता, गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता। सेवा तुम्ही कोणतीही करा, ती सेवा जी तुम्ही कराल तर त्याचा तुम्हाला महाराजांना नवस करायचा आहे आणि मग तुम्ही जे सेवा करणार आहात तर ती तुम्हाला महाराजांना बोलून दाखवायचं आहे। किंवा असं नाही की तुम्ही फक्त पारायण कराल तर तुम्ही फक्त महाराजांना हेच मागू शकता की महाराज, मी रोज तुमचे 3 अध्याय वाचेल आणि मी रोज तुमचे 7 अध्याय वाचेल आणि मी तुमचे 3 दिवसांमध्ये एक पारायण पूर्ण करेल, असं सुद्धा तुम्ही करू शकता। तुम्हाला जे झेपत आहे तर ते तुम्हाला घ्यायचे आहे आणि ती सेवा तुम्हाला करायची आहे आणि त्यामुळे तुम्हाला झेपेल त्याच पद्धतीने अगदी साधी सोपी सेवा जी आहे तर ती निवडायची आहे। किंवा मग तुम्ही अगदी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्राचा सुद्धा जप केला तरी सुद्धा चालू शकतो। तर तुम्हाला जे काही शक्य आहे तर त्या सेवेचा तुम्हाला महाराजांना बोलून दाखवायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला स्वामी महाराजांकडे आपला नवस हा करायचा आहे। तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे जप सुद्धा केलं तरी सुद्धा अतिशय, ते सुद्धा स्वामी समर्थ महाराजांची एक अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे आणि ती सुद्धा आपल्या महाराजांना सेवा ही प्रिय आहे। त्यामुळे तुम्ही खूप मोठ्या सेवा करायला पाहिजेत असं काही नाही किंवा तुम्ही अगदी दिवसभर देवासमोरच बसून राहायचं आहे असं नाहीये। तर तुम्हाला जी सेवा जमेल, तुम्हाला तुमच्या कामातनं जी सेवा जमणार आहे तर ती सेवा तुम्हाला महाराजांच्या समोर बोलून दाखवायची आहे आणि ती सेवाच तुम्हाला नवस बोलत असताना बोलून दाखवायची आहे। महाराजांकडे जसं मी तुम्हाला सांगितलं की महाराजांना फक्त आणि फक्त आपल्याकडनं सेवेची अपेक्षा असते आणि ही सेवा महाराजांना बोलून तुम्हाला दाखवायची आहे। नवनाथ पारायण जर असेल किंवा गुरुचरित्र पारायण असेल, स्वामी चरित्र सारामृत पारायण असेल तर जी सेवा तुम्ही बोलून दाखवलेली आहे तर ती मी करणार आहे असं तुम्हाला बोलून दाखवायचं आहे आणि त्यानंतर घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर मग तुम्हाला त्या सेवेला सुरुवात करायची आहे। त्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे की मी 51 स्वामी चरित्र सारामृत करेल किंवा मी गुरुचरित्रांचं 7 दिवसांचं पारायण करेल किंवा मी नवनाथ पारायण करेल, अशा
पद्धतीने तुम्हाला संकल्प करायचा आहे, किंवा संकल्प नाही केला तरीही चालेल, तर संकल्पाशिवाय सुद्धा तुमची सेवा जी कराल किंवा जशी जमेल तशी तुम्ही सेवा कराल तर ती महाराजांसाठी पोहोचत असते किंवा महाराजांपर्यंत ती पोहोचत असते. आणि तुम्हाला जी सेवा करायची आहे तर स्वामी चरित्र सारामृत ही सुद्धा उच्च कोटीची अशी महाराजांची अतिशय आवडती सेवा आहे. तर ती सेवा सुद्धा तुम्ही करू शकता, किंवा रोज 3 अध्याय सुद्धा तुम्ही वाचू शकता, किंवा मग रोज तुम्ही 7 अध्याय वाचू शकता, किंवा जर तुम्ही 108 पारायण संकल्प केलेला असेल तर ते तुम्ही रोज स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण सुद्धा करू शकता. मध्ये काही मासिक अडचण आली असेल किंवा मासिक धर्म आला असेल, सूतक पडलं असेल तर ते दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत आणि पुढे तुम्हाला तुमची सेवा जी आहे तर ती सुरू ठेवायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. कोणीही कुठेही सेवा करू शकतो. स्त्री, पुरुष, वयोवृद्ध जी माणसं असतात ती करू शकतात. लहान मुलं मुली सुद्धा ही सेवा करू शकतात. पहा, सगळ्यात महत्त्वाचा जो नियम आहे, ज्यावेळेस आपण महाराजांकडे नवस केलेला असतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो नियम असतो तो म्हणजे मांसाहार आपल्याला करायचा नसतो. आता ज्या व्यक्तीने नवस केलेला आहे त्यांनी तर मांसाहार करूच नये. आणि तुम्ही जितके दिवस सेवा करणार आहात, आता तुम्ही त्यामध्ये 11 गुरुवार संकल्प केलेला असेल, किंवा मग तुम्ही 9 गुरुवार पूर्ण होईपर्यंत जर संकल्प केलेला असेल, किंवा तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार असाल तर त्याच्या दरम्यान तुम्हाला मांसाहार करता येणार नाही. त्यासोबतच तुम्ही जर 108 गुरुवार किंवा 108 स्वामी चरित्र सारामृत पारायण तुम्ही करणार असाल तर तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार करता येणार नाही. आणि घरातील इतर व्यक्ती जर मांसाहार करत असतील तर अशा वेळेस त्यांनी काय करायचं आहे तर त्यांना तुम्ही बनवून देऊ शकता, काही हरकत नाही. फक्त गुरुवारी त्यांना बनवून देऊ नका. इतर वेळेस तुम्ही बनवून दिलं तरीही चालेल, पण तुम्ही नवस केलेलं असताना तुमची इच्छापूर्ती होईपर्यंत तुम्हाला मांसाहार हा करायचा नाहीये. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं का, तर फक्त गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण हे जर तुम्ही करणार असाल तर त्याचे काही नियम आहेत. कारण गुरुचरित्र पारायण हे 7 दिवसात पूर्ण करावं लागतं आणि नवनाथ पारायण देखील हे विशिष्ट काम तुम्हाला पूर्ण होईपर्यंत करावं लागतं. तर ते दिवस जे आहे तर ते तुम्हाला ब्रह्मचर्य पालन करावं लागतं. बाकीच्या इतर जे सेवा तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर त्या सेवा ज्या आहेत तर त्या तुम्हाला नित्य नियमाने चालू ठेवायच्या आहेत आणि त्यामध्ये ब्रह्मचर्य पाळण्याची काही गरज नाहीये. किंवा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण जर सुरू ठेवलेलं असेल किंवा ही सेवा तुम्ही जर घेतलेली असेल, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे परान्न वर्ज आहे. तर गुरुचरित्र जर तुम्ही करत असाल तर परान्न तुम्ही खाऊ शकत नाही. नवनाथ पारायण सुरू असताना सुद्धा परान्न तुम्हाला खाता येणार नाही. पण ही जी सेवा तुमची सुरू आहे तर या काळात तुम्ही प्रयत्न करा की घराबाहेर किंवा कोणाच्याही घरामध्ये आपल्याला खायचं नाहीये. पण अगदी जर तुम्हाला बाहेर खावं लागलं तर अशा वेळेस काय करायचं आहे, तुम्ही सोबत तुमच्या काहीतरी बाहेर घेऊन जायचं आहे, किंवा मग तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये वगैरे जर तुम्हाला खावं लागलं तर तिथे आपल्याला स्वतःचे पैसे देऊनच आपल्याला खायचं आहे. म्हणजे त्यामुळे सुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दोष हा लागणार नाही. ज्यावेळेस तुम्ही शेजार पाजाऱ्यांकडे खायला जाल किंवा नातेवाईकांकडे खायला जाल आणि त्यावेळेस जर तुमची सेवा चालू असेल आणि त्यावेळेला जर तुम्ही महाराजांकडे नवस केलेला असेल, साकडं घातलेलं असेल आणि तिथे जर तुम्ही काही खाल्लं तर अशा वेळेस काय करायचं आहे, घरी आल्यानंतर तुम्ही महाराजांकडे क्षमा याचना करायची आहे. तर अशा वेळेला तुम्हाला गायत्री मंत्राचं 1 माळी जप करायचा आहे आणि साधे सोपे उपाय सुद्धा यावरती आहेत, पण काही नियम सुद्धा आहेत आणि त्यावरती काही उपाय देखील आहेत. तर त्यामुळे महाराजांना नवस करताना खूप काही तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल किंवा खूप काही तुम्हाला नियमांचं पालन करावं लागेल असं काही नाही आहे. फक्त जे कडक नियम आहेत तर ते फक्त गुरुचरित्र आणि नवनाथ पारायणासाठी आहेत. आणि जे 11 गुरुवारांचं व्रत करणार आहेत किंवा 9 गुरुवारांचं व्रत करणार आहेत तर त्यांनी फक्त गुरुवारी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि या गोष्टींची आपल्याला फक्त बस काळजी घ्यायची आहेत. तर असे साधे सोपे नियम तुम्हाला हे जे आहेत तर ते पाळायचे आहेत आणि महाराजांकडे अशा प्रकारे तुमच्या इच्छापूर्तीसाठी नवस तुम्हाला बोलायचं आहे. कोणतीही तुम्ही सेवा करा आणि कोणत्याही सेवेमुळे तुमची 100% ही इच्छापूर्ती होत असते. तेव्हा श्रद्धा आणि विश्वास महाराजांवर ठेवा आणि अशा प्रकारे तुमच्या जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन तुमचा नवस बोला आणि सेवेला सुरुवात करायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या तुमच्या घराजवळ समजा केंद्र नसेल किंवा मठ नसेल किंवा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला जर नवस बोलणं शक्य नसेल तर तुम्ही देवघरासमोर तुमच्या नारळ, खडीसाखर आणि एक अगरबत्ती जी आहे तर ती
महाराजांवरनं ओवाळून घ्यायच्या आहे आणि महाराजांचा फोटो किंवा मूर्ती हे तुमच्या घरामध्ये असणं आवश्यक आहे आणि तिथे महाराजांना तुम्हाला नवस बोलायचं आहे। त्यानंतर तुम्ही जेव्हा मठामध्ये किंवा केंद्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाणार आहात तर तो नारळ आणि खडी साखर तुम्हाला मठामध्ये घेऊन जायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला सेवेची सुरुवात ही करायची आहे आणि तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला महाराजांकडे प्रयत्न करायचा आहे। तुम्ही जे माहिती आहे तीच तुम्हाला सेवा करायची आहे आणि तुम्हाला नवस हा महाराजांकडे करायचा आहे आणि साकडं तुम्हाला महाराजांना घालायचं आहे आणि कोणत्या नियमांचं पालन करायचं हे तुमच्यासोबत मी शेअर केलेलंच आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।